हातकणंगले तालुक्यातील खोची इथं सोमवारी हस्त नक्षत्रावर श्री भैरवनाथांची मुख्य परगावची यात्रा भरवण्यात आली होती. पहाटे काकड आरती झाल्यानंतर श्रींची राजसदरेवरील बैठी पूजा बांधण्यात आली. दिलीपराव सूर्यवंशी यांचा मानाचा नैवेद्य श्रींना अर्पण करण्यात आला. यानंतर परगावच्या भाविकांनी कुलस्वामींचं दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केले. रात्री 12 वाजता श्रींचा पालखी सोहळा सुरू झाला. पालखी सोहळा अश्व आणि लवाजम्यासह मंदिराबाहेर पडताच भाविकांनी चांगभलच्या गजरात गुलालाची खोबऱ्याची मुक्त उधळण केली. त्यामुळे परिसर गुलालात न्हाऊन गेला होता. पालखी सोहळ्यासमोर नयनरम्य आतषबाजी, मनोहारी सासनकाठी नृत्य करण्यात आलं. सोहळा मंदिराच्या पाठीमागे चैत्रबनात आल्यानंतर चावरेकर सरकार यांच्या मानाच्या सासनकाठीनं श्रींची वार्षिक भेट घेतली. यानंतर अन्य सासनकाठ्या मानाप्रमाणे श्रींच्या भेटीस आल्या. श्रींच्या उत्सव मूर्तीसमोर डवरी गीत गायन करण्यात आलं. पहाटे सईच्या बनातील मंदिरासमोर पालखी आणण्यात आली. यावेळी मूळ स्थानावरील मंदिरात आरती करण्यात आली. यानंतर उत्सव मूर्तीचं वारणा स्नान करण्यात आलं. वारणा नदीपासून पालखी पळवत आणून विसावण्यात आली. यानंतर सूर्योदयाला भैरवनाथ जोगेश्वरी लग्न सोहळा साजरा करण्यात आला. लग्न सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.